मनापासून प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलंय. साहजिकच मी या सगळ्याची जबाबदारी घेतलेली होती आणि त्याच्यामुळं या अपयशाला पण मीच जबाबदार आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेलीच आहे. महापालिका झेडपीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझीच. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आयबीएन लोकमतवर अजित पवारांनी दिली पराभवाची कबुली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकाकी. कर्जमाफीसाठी सत्ताधारी भाजप आणि सेना आमदारांची घोषणाबाजी. कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालू देणार नाही, विरोधक ठाम. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपण जर 7वं वेतन आयोग देणार आहोत तर कर्जमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही. सरकार कर्जमाफीला तयार, पण त्याचा फायदा सहकारी बँकांना होऊ देणार नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक 1.5 वर्षांसाठी निलंबित. जवानांच्या पत्नींबाबत अश्लील विधान करणं भोवलं. पुण्याच्या खेड तालुक्यात आत्तापासूनच पाणी टंचाई. 2 धरणं जवळ असूनही हंडाभर पाण्यासाठी करावी लागते वणवण. आणि सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणाच्या तपासाची कक्षा रुंदावली. डॉक्टर खिद्रापुरेची पत्नी मनीषा खिद्रापुरेला मिरज पोलिसांनी घेतलं चौकशीसाठी ताब्यात. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दिवसभरातल्या आपण महत्त्वाच्या गावाकडच्या घडामोडी पाहणार आहोत, म्हणजे गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत. महापालिका आणि झेडपीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी माझीच असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांची पराभवानंतरची पहिलीच प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी संजय सावंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही तर कर्जमाफी जोपर्यंत होऊन म्हणजे ते निर्णय घेत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज होऊन द्यायचं नाही, असा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी घेतलेला आहे. एक वेगवेगळा विषय आहे. नुकत्याच ज्या काय महापालिकेच्या निवडणूक झाल्या होत्या, पुणे आणि पिंपरी चिंचवडची जबाबदारी तुमच्यावर होती, तर जो काय पराभव झाला याची जबाबदारी तुम्ही स्वीकारताय का? हो का, कुठल्याही निवडणुकीमध्ये पराभवाला कुणी वाली नसतं, परंतु तो पराभव झालेलाच आहे. हे आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलंय. साहजिकच मी या सगळ्याची जबाबदारी घेतलेली होती आणि त्याच्यामुळं या अपयशाला पण मीच जबाबदार आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेलीच आहे. आणि शेवटचा प्रश्न की नोटबंदीच्या याच्यानंतर साधारण ग्रामीण भागात ज्या पद्धतीचा रोष होता तो मतदानात दिसत नाही, नक्की चुकलाय कुठे? ग्रामीण भागामध्ये आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तो रोष दिसला. पुणे जिल्ह्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. साताऱ्यामध्ये दिसला. ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थितपणे तिथल्या उमेदवारांनी, तिथल्या आजी आमदारांनी, तिथल्या प्रमुखांनी ही भूमिका नीटपणे मतदारांच्यापर्यंत नेण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, तिथं जनतेने योग्य पद्धतीचा कौल दिलेला आहे. संघटनात्मक बदल काय करण्याची हे आहे का? कारण ज्या पद्धतीने आता राष्ट्रवादीचा ग्राफ त्याच्या संदर्भात आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्र बसू, कारण सध्या केंद्र सरकारचं पण अधिवेशन चालू आहे, राज्य सरकारचं पण अधिवेशन चालू आहे. त्याच्यामुळे ह्या अधिवेशनातनं मोकळं झाल्यानंतर त्याबद्दलचा योग्य तो निर्णय त्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला जाईल. थोडक्यात काय तर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आज सत्ताधारी म्हणजे शिवसेना आणि भाजप हे दोघंही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या मुद्द्यावरती वेलमध्ये उतरले आणि आजचं दिवसभराचं कामकाज तहकूब झालं आहे. एकूणच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्याचं आज आपल्याला पाहायला मिळालं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह मी संजय सावंत, आयबीएन लोकमत, मुंबई. आता अधिवेशनादरम्यान ज्या सगळ्या घडामोडी सुरू असतात त्याविषयीच्या बातम्या परत एकदा. शेतकरी कर्जमाफी करावी ही मागणी विरोधकांनी करणं यात काही वेगळं नाही, पण आता सत्ताधारी शिवसेना भाजपच कर्जमाफीची मागणी करू लागलेत. त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. विधिमंडळातली ही 2 दृश्य पहा. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केलं, तर सभागृहात भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली. सेना भाजपचं हे आंदोलन पाहून सत्ताधारी कोण असा प्रश्न जनतेला पडलाय. हे फक्त नौटंकी चाललेली आहे. गेले 15 वर्ष ज्यांना काही करता आलं नव्हतं त्यांनी आता बँका चालवणाऱ्यांनी कर्जमाफी मागणं हे योग्य नाही. खऱ्या अर्थाने जे अल्पभूधारक शेतकरी आहेत
जे सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे ती मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही त्याला आग्रही राहिलेलो आहोत. शेतकऱ्यांच्यावर असलेलं कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्याचं 7/12 कर्ज आहे ते संपूर्ण माफ झालंच पाहिजे ही भावना शिवसेनेच्या आधीपासूनच आहे. कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालूच देणार नाही अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतली आहे. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या बद्दलचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी ह्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद केली आणि तशा पद्धतीनं त्यांनी अंमलबजावणी केली तरच सभागृहातलं कामकाज सुरू करण्याच्या बद्दलची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी स्वीकारली. आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची मंडळी आज स्वतः कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा द्यायला लागलेत. मला असं वाटतं की ही एक प्रकारचा ही नौटंकीच आहे. तर उरलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी थोडं कर्ज घेतलं बिघडलं कुठे, पण याला ते द्यायचं नाहीये, याला द्यायचं नाहीये. प्रत्येक वेळेला घोषणा आणि घोषणाच्या नाव देऊन निवडणुका जिंकणं एक कलमी कार्यक्रम या सत्तारूढ पक्षाचा आहे. विरोधकांच्या हातात मुद्दाच ठेवायचा नाही ही भाजपची रणनीती आहे. मात्र या राजकारणात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मात्र खेळ होतोय हे राजकारण्यांना का लक्षात येत नाही हेही खेदाची बाब आहे. प्रफुल्ल साळुंखे, IBN लोकमत, मुंबई. कर्जमाफी करण्यास राज्य सरकार तयार आहे, पण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे, तिचा फायदा सहकारी बँकांना होता कामा नये अशी भूमिका सरकारनं मांडली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी प्रेम पुतना मावशी असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे. विरोधकांना शेतकऱ्यांचा फायदा नकोय, त्यांना सहकारी बँकांना फायदा व्हायला पाहिजे. आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. आम्ही कर्जमाफीसाठी पायाभूत सुविधा तयार करतोय असं मुनगंटीवार म्हणाले. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपण जर 7वं वेतन आयोग देणार आहोत तर कर्जमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही. पण कर्जातून मुक्ती देण्यासाठी अगोदर पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम नियोजन केलं आहे. मागच्या 15 वर्ष मागील काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने आज ज्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पुतना मावशीचं प्रेम निर्माण झालं आहे हृदयामध्ये, ते 15 वर्ष काय करत होते. तर भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे. परिचारक यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना 1.5 वर्षांकरता विधान परिषदेतून निलंबित करण्यात आलंय. गेले काही दिवस विरोधक त्यांच्या निलंबनाची मागणी करत होते, पण सरकार टाळाटाळ करत होतं. सैनिक घरापासून दूर असूनही त्यांच्या पत्नींना मुलं होतात आणि सैनिक त्यांचे पेढे वाटतात असं घाणेरडं आणि अश्लील विधान परिचारक यांनी प्रचारादरम्यान केलं होतं. IBN लोकमतनं बातमी लावून धरल्यावर त्यांनी जाहीर माफीही मागितली होती. घेऊया तिथे एक छोटासा ब्रेकवर जाताना हेडलाईन्स. मनापासून प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलंय. साहजिकच मी या सगळ्याची जबाबदारी घेतलेली होती आणि त्याच्यामुळं या अपयशाला पण मीच जबाबदार आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेलीच आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी माझीच. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच IBN लोकमतवर अजित पवारांनी दिली पराभवाची कबुली. कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकाकी. कर्जमाफी करता सत्ताधारी भाजप आणि सेना आमदारांची घोषणाबाजी. कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत सभागृह चालू देणार नाही, विरोधक ठाम. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आपण जर 7वं वेतन आयोग देणार आहोत तर कर्जमुक्तीसाठी सरकार मागे हटणार नाही. सरकार कर्जमाफीला तयार, पण त्याचा फायदा सहकारी बँकांना होऊ देणार नाही. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. एकीकडे जिल्ह्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील पत्रकारांना देत होते आणि दुसरीकडे करमाळ्यातील महिलांनी अवैध दारू, गुटखा आणि मटक्यावर कारवाई करता पोलीस मुख्यालयाबाहेर निवेदन देण्याकरता गर्दी केली होती. त्यामुळे नक्की गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालंय का की वाढलंय असा प्रश्न उपस्थित होतो. करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी पोलीस स्टेशन आणि शाळेच्या 200 मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सुरू आहेत.
पोलीस प्रशासन बघतंय हे सगळं, मात्र कारवाई कुठलीच करत नाही अशी तक्रार घेऊन या सगळ्या महिला आलेल्या होत्या। पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या लोकांनाच अभय दिलंय असं या महिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय। जर का वेळीच हे अवैध धंदे पोलिसांनी रोखले नाहीत तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करू असा इशाराही यावेळी या महिलांनी दिला। या जिल्ह्यामध्ये 2387 टुकार आणि टवाळखोरांच्यावर कारवाई झालेली आहे। 10,900 टोटल रेंज मध्ये आहे, त्यातल्या जवळजवळ 1/5 या कारवाया या जिल्ह्यात झालेल्या आहेत। 550च्या आसपास हॉटस्पॉट आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी 1180 टोटल म्हणजे 2-2 वेळा कमीत कमी भेटी दिलेल्या आहेत। 1320 जणांचं समुपदेशन झालेलं आहे आणि 367 प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतलेले आहेत। तालुका करमाळा येथे 20 ते 25 गाव आहेत, तिथे अवैध धंदा, दारू, मटका वगैरे चालतात। आम्हाला खूप त्रास होतो, येता जाता गावात असल्यामुळे येता जाता खूपच त्रास होतो, त्यामुळे हे बंद झालं पाहिजे। जेऊर व परिसरातील मटका अवैध धंदे ताबडतोब कायमस्वरूपी बंद करण्यासाठी निवेदन घेऊन आलेलं आहे। तर जेऊर परिसरामध्ये 10 फुटाच्या अंतरावर मटक्याचे किंवा दारूचे दुकानं चालू आहेत। जेऊर परिसरातील पोलिसांना याची पूर्ण कल्पना असून सुद्धा ते जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। अकोला महापालिकेवर महापौरपदी भाजपचे विजय अग्रवाल तर उपमहापौरपदी वैशाली शेळके निवडून आल्यात। अग्रवाल यांनी काँग्रेसच्या मोहम्मद नौशाद यांचा 49 विरुद्ध 17 अशा मतांनी पराभव केला, तर उपमहापौर शेळके यांनी काँग्रेसच्या सुवर्णरेखा जाधव यांचा 49 विरुद्ध 17 या मतांनी पराभव केला। दरम्यान या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत झाली। तब्बल 14 नगरसेवक या मतदानादरम्यान तटस्थ राहिलेत। यात शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, MIMच्या 1 नगरसेवकाचा समावेश होता, तर काँग्रेसला 13 नगरसेवकांसह भारिप 3 आणि 1 अपक्ष नगरसेवकानं पाठिंबा दिला। पालिकेची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळालंय। महापौर विजय अग्रवाल गेल्या 20 वर्षांपासून पालिकेत नगरसेवक आहेत। गेल्या 2.5 वर्ष ते स्थायी समितीचे सभापती आहेत। शिवसेनेच्या राजेश मिश्रा आणि गजानन चव्हाण यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली आहे। पुन्हा एक ब्रेक आणि ब्रेकवर जाताना हेडलाईन्स। पिंपरीत बहुमत मिळूनही महापौर नाहीच, भाजपमधल्या अंतर्गत वादांमुळे महापौर पदाची निवडणूक लांबणीवरच। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 11वा वर्धापन दिन। संध्याकाळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद आणि बाईक बरोबरच बाईक स्वारालाही टो करून नेलं। कानपूरमधली अजब घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी आणि समाज कल्याण निरीक्षकास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडलंय। आंतरजातीय विवाहाच्या अनुदानाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्याकरता नांदेड जिल्हा परिषदेचा समाज कल्याण निरीक्षक अमोल श्रीमानवार याने स्वतःकरता 6,000 आणि समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यासाठी 15,000 असे एकूण 21,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तक्रार प्राप्त झाल्यानंतर नांदेड एसीबीने लाच मागितल्याबाबत पडताळणी सुरू करून सापळा रचला आणि कारवाई केली। त्यामध्ये या दोघांनाही पकडण्यात आले। त्यांची अधिक चौकशी सध्या केली जाते। या होत्या सगळ्या गावाकडच्या घडामोडी। खबर महाराष्ट्राची मध्ये काही वेळातच आपण भेटणार आहोत आणि दिवसभरातल्या राज्यातल्या घडामोडी सुद्धा जाणून घेऊया। पहा फक्त IBN लोक।